सत्य, प्रश्न आणि सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणजे लोकशाही माझा HP न्यूज इंडिया आणि मी संभाजी पवार। आज आपण पाहणार आहोत झोडगे परिसरातील सर्वसामान्यांच्या मनात घर केलेल्या, संघर्षातून घडलेल्या, लोकहितासाठी सतत झटणाऱ्या एका उत्तुंग व्यक्तिमत्वाची कहाणी। त्यांचे नाव प्रदीप विश्वासराव देसले। 1998 मध्ये जाणता राजा मित्र मंडळ झोडगेची स्थापना करत नामदार शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सामाजिक कामांची अखंड परंपरा सुरू केली आणि ती आजही जोमाने सुरू आहे। विश्वासाचा आधारस्तंभ। झोडगे आणि परिसरातील गोरगरीब, वंचित, विद्यार्थी, विधवा, अपंग, वयोवृद्ध या प्रत्येकासाठी प्रदीप देसले हे एक विश्वासाचे नाव बनले आहे। शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत असो, रक्तदान शिबिरांचे आयोजन असो, आरोग्यविषयक अडचणींमध्ये तातडीची धावपळ असो किंवा मग तरुणांसाठी उत्साहवर्धनाचे कार्यक्रम असोत, प्रदीप देसले हे नेहमीच आघाडीवर। योजनांचा सततचा पाठपुरावा। वयोवृद्ध, विधवा, अपंग बांधवांसाठी संजय गांधी निराधार योजना असो की श्रावणबाळ योजना, प्रदीप देसले यांनी स्वतःची आर्थिक हानी पत्करूनही अनेकांना या योजना मिळाव्यात यासाठी सतत पाठपुरावा केला। आज झोडगे गावात 2500 पेक्षा अधिक लाभार्थी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2200हून अधिक लाभार्थी त्यांच्या प्रयत्नांमुळे जोडले गेले आहेत। दरवर्षी एप्रिल ते जून 30 दरम्यान हयात दाखले देणे अनिवार्य असते। हे दाखले वेळेत संजय गांधी कार्यालय मालेगाव येथे पोहोचवण्याची जबाबदारीही ते स्वतः घेतात, कारण गोरगरिबांच्या कामात उशीर चालत नाही हेच त्यांचे ब्रीदवाक्य। तरुणांचे हक्काचे भाऊ। झोडगे गट गणातील असंख्य तरुणांचे ते हक्काचे भाऊ आहेत। भरती परीक्षा असो, मुंबई, पुणे की नागपूर, तेव्हा सर्वात आधी आठवतात ते म्हणजे प्रदीप भाऊ। कॅरेक्टर सर्टिफिकेट असो, राहण्याची सोय असो, आमदार निवासात व्यवस्था असो, प्रदीप देसले हे नामदार दादासाहेब भुसे यांच्या संपर्कातून काही क्षणात काम पूर्ण करून देणारे खरे लोकनायक ठरतात। यांच्या पाठीशी उभा असतो झोडगे व परिसरातील मोठा, सुशिक्षित आणि ऊर्जावान तरुणांचा वर्ग। शिवरायांच्या प्रेरणेने हे तरुण प्रदीप देसले यांच्या नेतृत्वावर आजही ठाम विश्वासाने उभे आहेत। व्यापक जनसंपर्क। झोडगे गावापुरतेच नव्हे तर आसपासच्या घाणेगाव, कोळाणे, राजमाने, जळकू असताना लखानी, मोहपाडे, कंधाणे, पळसदरे, गुगुळवाड या सर्व ठिकाणी त्यांचा तगडा जनसंपर्क आहे। याच जनसंपर्काचा वापर करून गरज पडल्यावर कोणतेही काम, कोणतीही मदत, कोणतेही सरकारी अर्ज हे सर्व ते तात्काळ पुढाकार घेऊन पूर्ण करतात। समारोप। एक सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा, संघर्षातून उभा राहिलेला नेता आणि संकटात सापडलेल्या प्रत्येकाचा आधार, ही आहे प्रदीप विश्वासराव देसले यांच्या सामाजिक कार्यांची ही खास झलक। गोरगरिबांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, वयोवृद्धांसाठी, तरुणांसाठी ते आजही आहेत हक्काचा माणूस, विश्वासाचा माणूस।